असे थ्रेट्स आम्हाला येत असतात, पण आपण जोरात त्यांना उत्तर दिलं की घाबरतात, पळून जातात. सायकोलॉजी आहे. तसंच तुम्ही ईंट का जवाब पत्थर से देना तसंच पडता है. तुम्ही दाऊदच्या भावाला त्याच्या घरात घरात घुसून पकडलेलं मारलं होतं. होतं. हां, अजून आतमध्ये येतो. ते कसं पकडलेलं? दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा बेसिकली दुबईला होता. तिथून डिपोर्ट झाला, त्याला अरेस्ट केलं गेलं. 5-6 वर्ष तो आतमध्ये होता सारा केसमध्ये. ती सारा कॉम्प्लेक्स आहे ना, त्याच्या केसमध्ये. तर नंतर मी ठाण्याला पोस्टिंग झाली माझी 2017ला. तर तिथे हा रॅकेट चालवायचा. बिल्डर लोकांना धमक्या, एक्स्टॉर्शन, ज्वेलर्स नाही. मग केसेस आम्ही रजिस्टर केल्या 3-4 केसेस. आणि त्याला नागपाडाच्या इथून त्याच्या घरातनं आणणं, कारण सगळे त्यांनी आपले फिल्डिंग लावून टाकली. कोण पोलिसवाला म्हणजे तिथे नॉर्मली जात नाहीत. म्हणजे खालून तर त्याच्या घरापर्यंत 7-8 असे लोक पोलिस आहे तो बताना, पोलिस आहे जंबिम मारायला त्यांना चान्स असतो. पण मी पण 8-10 दिवस तिकडे आपले प्रायव्हेट लोक बसवले होते. ओके. हां, मग गेलो. त्याच्याच एका माणसाला घेतलं आणि कीगोल समोर जायला उभं केलं. मग ते आपलाच माणूस आहे म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. आत गेलो तर तो बिर्याणी खात होता. मला इक्बाल भाई चलो, बोले साहब बिर्याणी खालो. मला हां बिर्याणी खालो. आला तो रेस, त्यांनी काय अरेस्ट केली नाही. आम्ही त्याला पकडून आणला. त्यावेळी तो कौन बनेगा करोडपती बघत होता आणि शालीमारची बिर्याणी. तिथून त्याला आणलं. काय म्हणजे सगळे फोन अ फ्रेंड, लाईफलाईन वगैरे सगळ्या संपवलं. आणखी एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट असते ती म्हणजे एक तर खबरी, तुमचं इन्फॉर्मंट. दुसरी गोष्ट म्हणजे इंट्रोगेशन. आता इंट्रोगेशन हा खूप इंटरेस्टिंग विषय असतो. पिक्चरमध्ये दाखवलं जातं, टायरमध्ये घालतात, चोपतात. पण पोलिसांकडे एक विशेष कला असते, ते बरोबर माहिती काढतात. त्याला गोड बोलून, कधी कधी वेगळ्या अंगाने. तुम्हाला लक्षात राहिलेली अशी इंट्रोगेशनची पद्धत माहिती आहे का, की तुम्ही मारलं नाही पण त्याने सगळं सांगितलं? जेव्हापासून हे पोलीस ऑपरेशन चालू झाले तेव्हापासून मला मारायची कधी गरजच पडली नाही. फक्त नाव सांगितलं ना, बोल रहा है की आगे फिर कुछ हम लोग सोचे, तर सांगतात.